हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 19 जुलैच्या एपिसोडमध्ये या मालिकेत आज पुढे काय घडणार आहे आपण हे जाणून घेणार आहोत. कारण दिवसेंदिवस ही मालिका इंटरेस्टिंग होत चालली आहे. दिवसेंदिवस एकानंतर एक भयानक ट्विस्ट येत आहे. फ्रेंड्स, जेव्हा आपल्याला कळलं होतं की खरी तेजस्विनी जिवंत आहे, तेव्हा आपल्याला असं वाटलं होतं की आधीसारखंच खरी तेजस्विनी कान्हा आणि सखीला भेटेल. मग कान्हा आणि सखी तिला सगळ्यांसमोर घेऊन येतील. मग खरी कोण खोटी कोण यावरून भांडणं होतील. सरकार म्हणेल मी खरी, तेजस्वी म्हणेल मी खरी. मग DNA टेस्ट, रक्ताची तपासणी, डोळ्यांची तपासणी, पोटावरील काय ते C सेक्शनची खून, हे सगळं दाखवलं जाईल. पण यापेक्षा वेगळाच ट्विस्ट या मालिकेत आला आहे. कान्हा काय विचार करेल त्याचं त्यालाही कळत नाही. कान्हाने चक्क असं ठरवलंय की आता तेजस्विनी एकमेकींच्या समोर नाही येणार, तर मनस्विनी एकमेकींसमोर येणार. सरकारसमोर दुसरी सरकार येणार. मग आता या सरकारसमोर दुसरी सरकार कशी येणार आणि ही दुसरी सरकार पहिल्या सरकारसमोर आल्यानंतर या दोन सरकारांमध्ये कोण उरणार आणि कोण मरणार हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडणार तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेत काही दिवसांपासून एकानंतर एक भयानक ट्विस्ट येत आहे. सगळ्यात मोठा ट्विस्ट तर हा होता जेव्हा आपण पाहिलं की खरी तेजस्विनी जिवंत आहे. आणि मग ही खरी तेजस्विनी सरकारच्या आधी कान्हाच्या हाती लागली आणि कान्हाच्या हाती लागल्यामुळेच तिचा जीव वाचलाय. जर ती सरकारच्या हाती लागली असती तर आत्तापर्यंत ती ढगात पोहोचली असती यात शंका नाही. कारण सरकार काय करू शकते आपण हे नंदाच्या बाबतीत पाहिलंय. त्यामुळे सरकारने यावेळेस तेजस्वीला कालकोठडीत ठेवते, मग तिला दरीतून ढकलून देते, एवढा विचार केलाच नसता. सरळ सरळ तात्या विंचूसारखी मधोमध गोळी घातली असती आणि नंदासारखं तिलाही संपवलं असतं. पण ऐन वेळेस कान्हा तेथे पोहोचला आणि कान्हाने तेजस्विनीला वाचवलं, म्हणून आज तेजस्विनी जिवंत आहे. पण कान्हाच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन शिजलाय. आता एक साधं सोपं करता आलं असतं. कान्हा एवढा श्रीमंत आहे, तर मग जसं तेजस्विनीला मनस्विनीने 12 वर्ष काल कोठडीमध्ये डांबून ठेवलं होतं, तसंच मनस्विनीला कान्हा यांनी 12 वर्ष म्हणजे आयुष्यभरच काल कोठडीमध्ये डांबून ठेवलं असतं आणि मग खऱ्या तेजस्विनीला समोर आणलं असतं. सखीसुद्धा खुश झाली असती, सगळे आनंदात राहिले असते. पण नाही, कान्हाला लपंडाव खेळायला खूप मजा येते. त्यामुळे कान्हाने लपंडाव खेळायचं ठरवलं आणि असा लपंडाव जो समोरासमोर आहे तरीसुद्धा ही समोरची व्यक्ती कोण आहे हे कळत नाही. आणि आता असंच होणार आहे. कान्हाने चक्क तेजस्विनीला सरकार बनवलंय. आजपर्यंत सरकार तेजस्विनी बनायची, तिच्यासारखी साडी नेसायची, तिच्यासारखे चपटी हेअरस्टाईल करायची, तिच्यासारखं मुळमुळीत बोलायची, घाबरायची आणि यावरूनच तिने आजपर्यंत कामतांच्या सगळ्या संपत्तीवर हक्क दाखवला होता. सगळ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली होती. आता घरातील लोकांना माहिती आहे की ही मनस्विनी आहे, पण अख्ख्या जगासाठी ती तेजस्विनी कामतच आहे. कामत ग्रुप ऑफ कंपनीजची मालकीन. हजारो कोटींचा बिझनेस ती सांभाळते, पण एक साधी मोलकरीण तिला घरात ठेवता येत नाही. स्वतः जेवण बनवून खाते. अशी अवस्था या सरकारची आहे. पण आता कान्हाने वेगळा प्रयत्न केला आहे. एवढं सोप्यात कसं होईल, काहीतरी ट्विस्ट आला पाहिजे, मसाला तडका आला पाहिजे, तेव्हा खरी जेवणाला मजा येईल, मालिकेला मजा येईल, असं कान्हाने ठरवलंय. आणि कान्हाने चक्क तेजस्विनीला तेजस्विनी नाही राहू द्यायचं, तर तेजस्विनीला चक्क मनस्विनी सरकार बनवलंय. आता तेजस्विनीला सरकार बनवण्यामध्ये जास्त मोठं काही रॉकेट सायन्स नाही आहे. दोघी सख्या जुळ्या बहिणी आहेत. दोघींमध्ये काहीच फरक नाही आहे. त्यामुळे सरकारसारखी साडी नेसली, केस रंगवले, तोंडावर मेकअप केला की तेजस्विनी मनस्विनी दिसणारच आहे. पण या दोघींच्या स्वभावामध्ये जो जमीन आसमानाचा फरक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तेजस्विनी बावळट आहे, मूर्ख आहे, मुळमुळीत आहे, साधी भोळी आहे. तेथेच मनस्विनी एक नंबरची बनेल आणि अतिशय कजाग, कपटी, कारस्थानी आणि वाईट बाई आहे, जी कोणाचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. जेव्हा तिने स्वतःच्या आईला मारलं तिथेच आपल्याला कळलं की ही बाई कोणत्याही थराला जाऊ शकते. याआधीसुद्धा स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला, स्वतःच्या बहिणीला आणि अनेक लोकांना तिने मारलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि कुठे तेजस्विनी आणि कोठे मनस्विनी या दोघींच्या स्वभावामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.
एक वेळ मनस्विनीला तेजस्विनीसारखं वागणं, तिच्यासारखं बोलणं, ॲक्टिंग करणं हे अवघड नाही आहे. पण तेजस्विनीला मनस्विनीसारखं वागणं, बोलणं, ॲक्टिंग करणं हे खूप अवघड आहे. हे कान्हाला चांगलंच ठाऊक होतं. त्यामुळे कान्हा हा जास्त समजावत नाही बसला. कान्हा हे डायरेक्ट जखमेवरची खपली काढली. 12 वर्ष तुम्हाला कसा त्रास दिला ते आठवा. तुमच्या नवऱ्याला कसं मारलं ते आठवा. तुमच्या मुलीला, तुमच्या कुटुंबाला किती त्रास दिला ते आठवा. आणि हे सगळं आठवून तेजस्विनी पेटून उठली आणि कालच्या एपिसोडच्या शेवटी ती जे कान्हावर ओरडली होती, शट अप, त्यावरूनच कळलं की ही आता मनस्विनीसारखं वागणार, बोलणारे, सगळं करणारे. कारण कितीही नाही म्हटलं तरी दोघी सख्या बहिणी आहेत. दोघी लहानपणापासून एकत्र होत्या आणि त्यानंतर मनस्विनी ही रोज भेटायला जायचीच तेजस्विनीला कालकोठडीमध्ये. त्यामुळे ती कशी वागते, कशी बोलते हे मनस्विनीला म्हणजेच आपल्या खऱ्या तेजस्विनीला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे तिला हे जमेल यात शंका नाही आणि बाकीच्या गोष्टी कान्हा सुधरून देईल. पण आता तेजस्विनी मनस्विनी बनली आहे. पण यानंतर पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. मग नेमकं काय होणार आहे? तर कान्हा हा तेजस्विनीला सरकार बनवून खऱ्या सरकारसमोर मनस्विनीसमोर घेऊन जाणार नाही आहे. या दोघांची सुमो फाईट नाही करायची आहे. तर कान्हा एक वेगळा डाव खेळणार आहे, जो डाव पाहायला खूप मजा येईल यात शंका नाही. आता तेजस्विनी अगदी मनस्विनीसारखी दिसते. मग कान्हा या गोष्टीकडे लक्ष ठेवील की जेव्हा मनस्विनी म्हणजे सरकार ही ऑफिसमध्ये असेल तेव्हा तेजस्विनी ही मनस्विनी बनून घरी जाईल. कारण आपल्या तेजस्विनीला सखीला भेटायचं आहे, घरातील सगळ्यांना भेटायचं आहे आणि ती तेजस्विनीच्या रूपात सगळ्यांसमोर जाऊ शकत नाही. म्हणजे असा कान्हाचा प्लॅन आहे. आणि मग कान्हा तिला मनस्विनी बनवून, सरकार बनवून घरी घेऊन जाणार. आणि मग घरी असल्यावर जसं की सरकारच्या रूममध्ये जाणं, सरकारच्या रूममध्ये काही शोधणं, या सगळ्या गोष्टी तो करू शकतो. आणि त्याचबरोबर सरकारविरुद्ध अनेक पुरावे गोळा करता येतील. जसं की आपल्या तेजस्विनीला सखीला भेटायचं आहे, तिची ती इच्छा पूर्ण होईल. घरच्यांना भेटायचं आहे, ती इच्छा पूर्ण होईल. आणि मग जेव्हा सरकार ही ऑफिसमध्ये नसेल किंवा घरी असेल अशा वेळेस कान्हा हा मनस्विनीला म्हणजेच आपल्या खऱ्या तेजस्विनीला चक्क ऑफिसमध्ये पाठवणार. आणि तेथे गेल्यावर कंपनीचे अनेक पेपर्स असतील, कॉन्ट्रॅक्ट्स असतील, त्यानंतर टेंडर असतील. हे सगळे टेंडर सरकार म्हणजेच आपली खरी तेजस्विनी सहजासहजी पाहू शकते. आणि कान्हा तिच्या कंपनीला आणखीन बर्बाद करणार आणि खऱ्या सरकारला कळणारच नाही की माझ्यासारखी दुसरी कोण आहे. मी नसते तेव्हा ती पोहोचते. आणि ज्या दिवशी खरी सरकार आणि तेजस्विनी जी आता सरकार बनली आहे, प्रति सरकार बनली आहे, म्हणजे सरकार आणि प्रति सरकार या दोघी एकमेकींसमोर येतील, त्या दिवशी मोठा धमाका होईल यात शंका नाही. सरकारला समजणार की ही तेजस्विनी आहे, परंतु बावळट मुळमुळीत स्वभावाची तेजस्विनी जी नेहमी रडत बसते ती माझ्यासारखी वागतीये, बोलतीये, दिसतीये यावर तिचा विश्वासच बसणार नाही. पण कान्हाने तेजस्विनीला असं ग्रूम केलं असेल, असं पढवलं असेल ना की सरकारला सुद्धा कधी स्वतःवरच संशय येईल की मी खरी मनस्विनी आहे की ही समोरची खरी मनस्विनी आहे. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. इतकी मजा पुढील काही एपिसोडमध्ये येणार आहे. आणि या सगळ्या लपंडावचा हाय पॉईंट तेव्हा असेल जेव्हा या दोन्ही मनस्विनी एकमेकींसमोर येतील आणि खरी मनस्विनी कोण यावरून भांडण सुरू होईल. जी सरकार आहे, खरी सरकार आहे, ती म्हणेल मी आहे सरकार, मी आहे मनस्विनी. तर जी खरी तेजस्विनी असेल ती म्हणेल नाही, मी आहे सरकार, मी आहे खरी मनस्विनी. म्हणजे आजपर्यंत जी सरकार मनस्विनी असून स्वतःला तेजस्विनी कामच सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती, आता ती सरकार स्वतः सरकार मनस्विनी असून स्वतःला मनस्विनी सिद्ध करण्यासाठी लढणार. पण तिला स्वतःला मी खरी मनस्विनी आहे हे सुद्धा सिद्ध करता येणार नाही. आता खरंच या मालिकेत एकानंतर एक खूप भारी ट्विस्ट येतील आणि जेव्हा या दोन मनस्विनी एकमेकींसमोर उभी राहतील तेव्हा खूप मजा येईल. सखीला कळेल की यातील एक खोटी मनस्विनी आहे म्हणजे माझी आई तेजस्विनी आहे, पण दोघीसुद्धा मी तेजस्विनी आहे असं सांगत नसतील. कारण तसंही सगळी प्रॉपर्टी आता सरकारच्या नावावर आहे, त्यामुळे सरकारला काही नाटक करायची गरज नाही आहे. त्यामुळे या दोघीसुद्धा मी मनस्विनी, मी मनस्विनी, मी सरकार, मी सरकार असं सांगत असतील. आणि खरी सरकार कोण हे कोणालाच कळणार नाही, फक्त आपल्या कान्हालाच ते माहिती आहे एवढं मात्र खरं. पण फ्रेंड्स, ते म्हणतात ना की प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात.
प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसे तोटेसुद्धा असतात आणि कान्हाने कदाचित या गोष्टीकडे दुर्लक्ष केलंय. कारण सरकार ही वाईट बाई आहे, ती काहीही करू शकते, कोणाचा जीवही घेऊ शकते हे आपल्याला माहिती आहे. आणि आता कान्हाने तेजस्विनीला मनस्विनी बनवलंय, सरकार बनवलंय. याचा अर्थ या दोघी आता सारख्याच आहेत आणि सरकारला खऱ्या तेजस्विनीची ॲक्टिंगसुद्धा करता येते, तिच्यासारखं बोलता येतं, वागता येतं. आता तिच्या डोळ्यांचा रंग वगैरे सगळं सेम आहे. त्यामुळे जेव्हा या दोन मनस्विनी एकत्र येतील आणि या दोघींमध्ये कोण खरी मनस्विनी यावरून भांडण सुरू होईल, तेव्हा सरकार खूप हुशार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सरकार कान्हा आणि तेजस्विनीचा डाव त्यांच्यावरच उलटवू शकते. जी सरकार आहे, खरी मनस्विनी आहे, ती कदाचित असं म्हणू शकते की मी आहे तेजस्विनी आणि आता या सरकारला घरातून बाहेर हाकला. तिच्याकडे घराचे प्रॉपर्टीचे पेपर्स नाही आहेत, तिने आजपर्यंत अनेकांचे खून केले, तिला त्रास द्या, असं सुद्धा ती म्हणू शकते. म्हणजे कान्हा आणि खऱ्या तेजस्विनीचा डाव त्यांच्यावरच उलटू शकतो. अशा वेळेस तर तेजस्विनी, खरी तेजस्विनी ही लगेच सांगेल, नाही नाही मी खरी तेजस्विनी आहे, ही सरकार मनस्विनी आहे. पण तेव्हा सरकारने आपला पूर्ण प्लॅन बदललेला असेल आणि ती आपल्या गोष्टीवर ठाम राहणार. ती म्हणेल, नाही नाही मीच खरी तेजस्विनी आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारकडे प्रॉपर्टीचे पेपर्स नसल्यामुळे ती जर तेजस्विनी बनून राहिली तरच तिला या घरात राहता येईल, सखीच्या जवळ राहता येईल आणि मग आज ना उद्या प्रॉपर्टीचे पेपर स्वतःच्या नावावर पुन्हा करून घेता येतील. त्यामुळे सरकार असा गेम फिरू शकते ना, ज्यामुळे कान्हा आणि खरी तेजस्विनी अशा गोल गोल गरागरा फिरतील की चक्कर येऊन खाली पडल्याशिवाय राहणार नाही, यात शंका नाही. आणि जर असं झालं तर मग कान्हा आणि तेजस्विनीसाठी हा खूप मोठा धक्का असेल. कारण याआधी जे घडलं होतं पुन्हा तेच घडणार. जेव्हा खऱ्या तेजस्विनीला कान्हा सरकारच्या बड्डेच्या दिवशी कालकोठडीतून घेऊन आला होता तेव्हा सुद्धा हेच घडलं होतं. सरकार म्हणत होती की मी तेजस्विनी आहे आणि खऱ्या तेजस्विनीला स्वतःला सिद्धच करता येत नव्हतं. सखीने सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता आणि आता कान्हाने तर स्वतःच्या हातानेच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. आणि कान्हासाठी या गोष्टी खूप जड जातील. कारण जर सरकार स्वतःला खरी तेजस्विनी सिद्ध करायला निघाली तर ती खरी तेजस्विनी नाहीये हे खऱ्या तेजस्विनीला सुद्धा सिद्ध करता येणार नाही. कारण आता डोळ्यांच्या रंगापासून ते DNA सगळं काही बदललं आहे. आणि सखीने जो काही पुरावा शोधला आहे, पहिला पुरावा हा आहे की माझ्या आईने मला जन्म दिला तेव्हा तिची C-सेक्शन डिलिव्हरी झाली होती आणि C-सेक्शन डिलिव्हरी झाल्यावर पोटावर जखमेचा एक छोटासा वन राहून जातो, तो आयुष्यभराचा असतो, तो कधीच जात नाही. हे सखीचं लॉजिक आहे. पण जी बाई स्वतःच्या डोळ्यांचा रंग बदलून घेऊ शकते ती स्वतःच्या पोटावर एक जखमेचं निशाण का आणू शकत नाही हे सुद्धा सखीला कळत नाहीये. आणि फक्त अशी एक गोष्ट जी सरकार नाही बदलू शकत ती म्हणजे स्वतःचा रक्तगट. आजपर्यंत जगात अशी कोणतीही टेक्नॉलॉजी अवेलेबल नाही आहे ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःचा रक्तगट बदलू शकता. जन्माला येताना जो रक्तगट आहे तोच तुम्हाला मरेपर्यंत तोच असतो, तो तुम्ही बदलू शकत नाही. आणि सरकार ते नाही बदलू शकत. सरकार आणि तेजस्विनीमध्ये सगळ्यात मोठा फरक हाच आहे की त्यांचा रक्तगट वेगळा आहे. पण कान्हाला हे माहीतच नाही आहे. कारण कान्हा हा तेजस्विनीच्या मागे होता, त्याला तेजस्विनीला मनस्विनी बनवायचं होतं. त्यामुळे सखीचा प्लॅन त्याने ऐकून घेतला नाही आणि हा जो सगळा प्लॅन आहे तो सखीने बनवलेला आहे. आपण पाहिलं की सखीने सरकारचं रक्त मिळवण्यासाठी काय शाळा केली. म्हणजे साधं रक्त मिळवायचं असतं तर कदाचित सरकारच्या पायाला एखादा काटा, एखादी सुई, एखादा काचेचा तुकडा हा तिच्या पायाला हाताला लागला, रक्त सांडलं, ते रक्त गोळा केलं आणि मग त्याची टेस्ट करून घेतली. त्यावरून रक्तगट कोणता आहे हे कळणं अतिशय सोपं होतं. पण सखीने सरळ नाही तर अशी वाकडी तिकडी वाट धरली. एक प्रीतम धर्माधिकारी नावाचा एक माणूस शोधला जो मोठा बिझनेसमॅन आहे. मग त्याची खोटी वेबसाईट बनवली, चेतन धुरी नावाच्या एका ॲक्टरला बोलवलं, त्याने ही ॲक्टिंग केली. मग सरकारला त्याने इम्प्रेस केलं, 5,000 कोटींचा मालक आहे हा आणि सरकारला तिचे पुन्हा जुने दिवस परत आणून देऊ शकतो. आणि सरकारचा सुद्धा या प्रीतम धर्माधिकारीवर विश्वास बसला की तो पॅरिसचा मोठा उद्योजक आहे आणि सध्या आपल्या आईचा बिझनेस सांभाळण्यासाठी भारतात आला आहे. आणि आता पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकारला मध्यरात्री 2 वाजता एक फोन येईल. हा फोन असेल या प्रीतम धर्माधिकारीच्या सेक्रेटरीचा
आणि हा सेक्रेटरी म्हणेल, मॅडम प्रीतम साहेबांचा खूप मोठा अपघात झाला आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांना रक्त हवं आहे आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये रक्त द्यायला या. आता सरकारचा रक्तगट कोणता आहे हे फक्त सरकारलाच माहिती आहे, दुसऱ्या कोणाला माहीत नाही आहे. तरी या फोनवर सरकार हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि सरकार स्वतःचा रक्तगट सांगण्याआधी समोरच्या व्यक्तीने स्वतःचा रक्तगट सांगितला पाहिजे ना. पण कदाचित तसं काही होणार नाही आहे. सरकार लगेच रक्त द्यायला बसून घेईल, झोपून घेईल, घ्या जेवढं हवं आहे तेवढं माझं रक्त घ्या. आणि ज्या माणसाकडे 5,000 करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे, ज्या माणसाकडे 5,000पेक्षा जास्त एम्प्लॉईज काम करतात, त्या माणसाला रक्त द्यायला दुसरं कोणी भेटलं नाही, फक्त सरकारच भेटली आहे. आजकाल हॉस्पिटलमध्ये रक्तपेढी असतात, तेथून रक्त डायरेक्ट मिळतं. हे कदाचित या मालिकेत कोणालाच माहीत नाही आहे. सखीने ही आयडिया केली आणि सरकार लगेच त्यामध्ये गुंतते. सरकार तिथे रक्त द्यायला जाणार, मग सरकारचं एक पाऊच, एक मोठी बाटली रक्त ते काढून घेतील. सरकार रक्त देऊन तेथून निघून जाईल, कारण आता शेवटी प्रीतम प्यारे तिला बिझनेसमध्ये मदत करणार आहे. मग त्याच्यासाठी एक बाटली रक्त दिलेलं काही वाईट नाही आहे असं सरकारला वाटत असेल. मी त्याचा जीव वाचवला तर मला आणखीन फेवर मिळतील, तो माझ्या उपकाराखाली दबला जाईल, असा सुद्धा सरकारचा विचार असेल. सरकार तेथून निघून गेल्यानंतर सखी तेथे असणार आणि सखी हे रक्त मिळवणार. मग सखी या रक्ताची टेस्ट करून घेईल आणि तिचा आणि सरकारचा रक्तगट वेगळा आहे हे यावरून सिद्ध होईल. पण सरकारला न सांगता किंवा कोणतेही पोलीस किंवा कोणतंही कोर्ट, वकील यांच्या सुपरविजन खाली नसताना ह्या सगळ्या टेस्ट झाल्या आहेत. मग सखीने जरी उद्या सगळ्यांना सांगितलं की सरकारचा आणि माझा रक्तगट वेगळा आहे, तरीसुद्धा सरकार म्हणेल माझा या टेस्टवर विश्वास नाही आहे, तुम्ही पुन्हा एकदा टेस्ट करा. आणि मग जेव्हा पुन्हा एकदा टेस्ट होईल तेव्हासुद्धा सरकार पैसे देऊन, भीती दाखवून या टेस्टचे रिझल्ट वेगळे करू शकते. आणि जर सरकारने असं केलं तर मात्र सखीसाठी खूप अवघड जाईल, कारण रक्त हा एकमेव पुरावा आहे जो सखीला सरकार आणि आपल्या खऱ्या आईमध्ये फरक दाखवता येऊ शकतो. नाहीतर आता अशी कोणतीही गोष्ट नाही आहे जे सिद्ध करू शकेल की सरकार ही तेजस्विनी कामत नाही आहे. पण रक्त बदलता येऊ शकत नाही आणि जेव्हा टेस्ट ही समोरासमोर होईल तेव्हा सरकारला काही मोठा घोटाळासुद्धा करता येणार नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सरकार आणि तेजस्वीमध्ये फरक सांगायचा असेल तर रक्तगट हा सगळ्यात पहिला, सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात मोठा पुरावा आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, खरंच लपंडाव मालिकेत जे लपंडाव खेळले जातात ना, ते इतर कोणत्याही मालिकेत नाही आहे. म्हणजे आजपर्यंत आपण अनेक मालिका पाहिल्या असतील, पण या मालिकेसारखी उत्कंठावर्धक गोष्ट दुसऱ्या कोणत्याही मालिकेत नाही आहे. एकानंतर एक जबरदस्त भारी भारी ट्विस्ट येतात आणि ते पाहायला मजा येते, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, कोणाचा प्लॅन यशस्वी होणार? कान्हाने जो प्लॅन बनवला आहे तो सक्सेसफुल होणार की मग सखीने जो प्लॅन बनवला आहे तो सक्सेसफुल होणार? एकतर पहिली गोष्ट, कान्हा आणि सखी या दोघांची एकच टीम आहे, हे दोघे एकत्र आहेत. त्यानंतर कान्हा आणि सखीचं उद्देश तो सुद्धा एक आहे, सरकारला बरबाद करायचं. मग हे दोघे वेगवेगळे प्लॅन का बनवत आहे तेच कळत नाही आहे. आता सखीच्या आयुष्यात तर काही लपवण्यासारखं नाही आहे, फक्त कान्हा अजूनही सखीशी लपंडाव खेळतोय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता सखीला कान्हाची सगळी हिस्ट्री माहिती आहे. कान्हाचे आईवडील, कान्हाची आजी, कान्हा कबीर किर्लोस्कर आहे, मोठा बिझनेसमॅन आहे, हे सगळं सखीला माहिती आहे. पण कान्हाने अजून तिला हे सत्य सांगितलं नाही आहे की आपण दोघे बालपणीचे मित्र आहोत, दोघे एकत्र खेळायचो, राधाकृष्ण बनायचो, तुमचे वडील माझे वडील बेस्ट फ्रेंड होते, तुमची आई माझी आई बेस्ट फ्रेंड होती, आपल्या दोघांच्या फॅमिली फ्रेंड्स होत्या, आपण एकमेकांच्या घरी यायचो, जायचो, गप्पा मारायचो, खेळायचो, या सगळ्या गोष्टी आहेत. पण या सगळ्या गोष्टी जर सखीला कळल्या तर काय मोठं आभाळ कोसळणार आहे. आणि या गोष्टी कळल्या लगेच सखी कान्हाला घटस्फोट देऊन टाकेल, कान्हाला घराबाहेर हाकलून देईल, असंही काही नाही आहे. उलट जेव्हा कान्हा सखीला सांगेल की आपण दोघे बालपणाचे मित्र आहोत, एकत्र खेळलोय, आपल्या फॅमिली फ्रेंड्स होत्या, तेव्हा तर सखीला उलट आणखीन आनंद होईल. लहानपणाचं कनेक्शन असल्यावर, लहानपणीचे मित्र असल्यावर लोक आणखीन जवळ येतात, त्यांना एकमेकांबद्दल आणखीन आपुलकी, आदर वाटतो, प्रेम वाटतं. कदाचित हे कान्हाला माहीत नाही आहे. आणि त्यात जेव्हा कान्हा सखीला हे सांगेल की मी तुमच्या घरात आलो होतो ते तुमच्या संपत्तीसाठी नाही, तुमच्या प्रॉपर्टीसाठी नाही, मी सरकारचा बदला घेण्यासाठी आलो होतो, कारण सरकारने माझ्या वडिलांचा, देवदत्त किर्लोस्करचा खून केला होता.
हे जेव्हा सखीला कळेल, त्यानंतर खुनाचं खरं कारण कळेल की तेजस्विनीने सखीच्या आईनेच देवदत्तला कॉल करून सांगितलं होतं की माझी बहीण मनस्विनी घरात आली आहे, तिने माझं रूप घेतलं आहे, तिने माझ्या नवऱ्याला राघव कामतला दरीत ढकलून दिलं आहे. तेव्हा देवदत्त या मनस्विनीचं सगळं सत्य पोलिसांना सांगायला निघाला होता. मग मनस्विनी त्याच्या घरी पोहोचली आणि त्याचा खून केला होता. जेव्हा हे सगळं सत्य कान्हा हा सखीला सांगेल, तेव्हा सखीच्या मनात कान्हाबद्दल जो राग आहे की कान्हाने मला फसून माझ्याशी लग्न केलं आहे, तो माझ्या संपत्तीसाठी माझ्या पैशासाठी या घरात आला होता, तो रागसुद्धा निघून जाईल. पण एवढ्या लवकर हे सगळं करून मालिका संपवायची नाही आहे. त्यामुळे कान्हासुद्धा हा सगळा लपंडाव खेळतोय, या गोष्टी सांगत नाही आहे. नाहीतर सखीचा हा कान्हावरचा राग केव्हाच निघून गेला असता. सखीला आपल्या आईची भेटसुद्धा घेता आली असती. जी सखी रात्रंदिवस रडतीये की माझी आई या जगात नाही आहे, माझी आई गेली आहे, पुढच्या जन्मात ती माझ्या पोटी जन्म घेईल, आता या जन्मात ती का घेऊ शकत नाही हे सखीलाच माहीत. सखी पुढच्या जन्माची वाट पाहतीये. तर सखीला तेवढं दुःखही झालं नसतं. सखीला आपल्या आईचा सहवास मिळाला असता, तेजस्वीला आपली मुलगी भेटली असती, दोघी आनंदात राहिल्या असत्या. मग सरकारचा गेम त्यांना करता आला असता. पण नाही, कान्हा वेगळा लपंडाव खेळतोय, सखी आपलं वेगळं प्लॅनिंग करते. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, कोणाचं प्लॅनिंग यशस्वी होईल? जेव्हा कान्हा प्रति सरकारला म्हणजे तेजस्विनीला खऱ्या सरकारसमोर घेऊन जाईल, तेव्हा काय मोठा गोंधळ होईल? आणि जेव्हा सखीला या सरकारचा ब्लड ग्रुप भेटेल, तेव्हा काय मोठा गोंधळ होईल? आता ब्लड ग्रुप वेगळा आहे हे तर आपलं माहिती आहे, कारण तेव्हा सरकारने रक्त द्यायला नकार दिला होता. याचा अर्थ त्यांचा ब्लड ग्रुप वेगळा असणार, म्हणूनच नकार दिला. म्हणूनच तिने खऱ्या तेजस्विनीला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं आणि सखीला रक्त दिलं नव्हतं. खऱ्या तेजस्विनीकडूनच रक्त मिळवून दिलं होतं. पण हा ट्विस्टसुद्धा येऊ शकतो की सरकारला फक्त त्या सखीला रक्त द्यायचं नव्हतं, कारण तशी ही सरकारला सखी आवडत नाही आणि माझं रक्त मी त्या सखीला का देऊ, अशा विचाराने तिने रक्त द्यायला नकार दिला असेल. पण कदाचित सखीचा आणि सरकारचा रक्तगट एकच असू शकतो. हा मोठा ट्विस्टसुद्धा आपला पुढील एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे सगळ्यांना असं वाटतंय की सरकारने रक्तगट वेगळा असल्यामुळे रक्त दिलं नाही, पण कदाचित असं सुद्धा असू शकतं की सरकारचा रक्तगट सेम होता, पण फक्त सखीचा तिरस्कार करत असल्यामुळे तिने स्वतःचं रक्त तिला दिलं नाही. आणि जर असं असेल तर मग सगळं संपलं. सरकार आणि तेजस्विनीमध्ये फरक सांगणं हे अशक्य होईल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा हा लपंडाव आवडतोय का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.